शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिली। आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्याशी बोलणं झालं असून दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आघाडीची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। आघाडी न झाल्यास स्वतंत्र लढायला आम्ही तयार आहोत असंही सांगायला चव्हाण विसरले नाहीत। दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र जिल्ह्यातील परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं। तयारी आहेच ना आमची। असं आघाडी नाही झाली तयारी ठेवावंच लागेल ना। आघाडी व्हावी असा प्रयत्न दोन्हीकडून आहे, काँग्रेसकडून पण आहे, राष्ट्रवादीकडून पण आहे। शिक्षक आणि पदवीधरच्या बाबतीमध्ये जर दोन्हीकडून प्रयत्न सुरू असल्यामुळे होण्याची शक्यता। काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांमध्ये कुठे समन्वय होऊन काही मार्ग निघत असेल तर तो तोडगा आम्हाला मान्य राहील। हीच भूमिका। शेवटी कसं की जिल्ह्यामधल्या लोकांमध्ये एक वाक्यता होते का ह्याला महत्त्व आहे। त्यामुळे राज्य पातळीवर आम्ही निर्णय घेणं हा विषय नाही आहे। हे इलेक्शन ही जिल्ह्यामधले इलेक्शन आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।